डगआउट पाहायला मिळतोय। त्याच्यानंतर अमेरा इलेमेंट या संघाचा देखील डगआउट पाहायला मिळतोय। त्याच्यानंतर शिवतेज यांचा देखील डगआउट पाहायला मिळतोय। डाव्या बाजूला अग्रिकट्टा बॉईज, त्याच्यानंतर आरके वॉरियर्स, आरके टायगर्स, त्याच्यानंतर पत्तू पॅकर्स, बंटी सिक्सर्स आणि छत्रपती वॉरियर्स असे स्टँड आपल्याला पाहायला मिळत आहेत। जाऊया सामन्याच्या दिशेने, जिथे मात्र सामना चालू होतोय। जबरदस्त सामना, दोन बॅटर्स, एका बाजूला निखिल पाटील आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर दर्पण म्हात्रे। दर्पण म्हात्रे विषयी म्हणायचं झालं तर मात्र एक जबरदस्त खेळाडू, अगदी कमी वयात या खेळाडूने मात्र प्रगती केली गेली आहे। वाजलेत आता मात्र घड्याळात 9 वाजलेत। खरं तर मात्र समीर पाटील यांचं देखील कौतुक करावे लागेल। भरपूर वेळा त्यांनी देखील आम्हाला समालोचनासाठी संधी दिले। पंचांचा इशारा आलाय। दरम्यान सामन्याला सुरुवात, 9 वाजलेत, सामन्याला सुरुवात केली जाते। पहिला चेंडू टाकण्यासाठी अनिकेत बोमटे गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकरकडे बॅटर्स मिस्टर निखिल पाटील। ऑल द बेस्ट। पहिला चेंडू, ओ यावेळी मात्र हलक्याने फक्त आणि फक्त स्टिअर केला। इथे मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये शतरक्षक आला। इथे मात्र काय घडतंय तर जिथे एक धाव होती तिथे दुसऱ्याचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा कंप्लीट केल्यात। एक धावेचं रूपांतर डबल मध्ये कन्वर्ट केलंय। या 2 धावांची निखिल पाटील स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन करताना पाहायला मिळत आहेत। या 2 धावांची अगदी आखो मी इशारा केला आणि दुसरी धाव देखील लगेच चोरून काढली। पॉवर प्लेचं बंधन, पहिलं षटक जुगल पाटील आपण बघू शकतोय। शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने 10 ते 15 रन घेत असताना निखिल पाटील दुसरा चेंडू घेऊन जाईल। ओ यामध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न, डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू पाहायला मिळतोय। पंच लगेच विरलजी नायर सरांचा मात्र इशारा येतोय। तत्पूर्वी मात्र आपण बघू शकतो एनआर कट्ट्याच्या माध्यमातून थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग आहे। तसेच आपण पाहू शकता इथे मात्र एनआर कट्टाचे प्रोप्रायटर राज चंद्रकांत पाटील साहेबांकडे विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज लागले गेलाय। एनआर कट्टाच्या खेळाडूंसाठी नक्कीच चांगली संधी निर्माण करून दिली आहे। फेअर डिलिव्हरी नाही आहे, फेअर डिलिव्हरी, डॉट चेंडू। चांगले चेंडूची सांगता वाली आहे। निर्धार चेंडू पाहायला मिळतोय। दुसरा चेंडू गेला डॉटच्या स्वरूपात। पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने अनिकेत बोमटे। तिसरा चेंडू निखिल पाटील फाडी। ओ यात मात्र फुल टफ डिलिव्हरी, चेंडूला खेळत डीप फॉरवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये शतरक्षक आला, चेंडूला उचललंय आणि तत्पूर्वी एक धाव। चांगलं शतरक्षण पाहायला मिळतं। चांगलं चेंडूला गॅदर केलाय आणि एक धाव। या एक धावची धावसंख्या पुढे सरकली आहे 3 या आकड्यावर। अनिकेत बोमटे या संघाचा तारणहार, या संघाचा आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय एनआर कट्टा या संघाचा। तसेच निखिल पाटील पत्तू पॅकर्स या संघाचे आयकॉन खेळाडू पाहायला मिळत आहेत। निखिल पाटील यांनी काय केलं येत्या 2-3 वर्षामध्ये भरपूर स्ट्रगल केलं, त्याच्यानंतर स्वतःला सावरलं आणि चांगलं प्रदर्शन त्यांनी आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं। यावेळी मात्र दर्पण मात्र स्ट्रायकरकडे पाहायला मिळतोय। ओ यावेळेस मात्र स्टेअर केलंय फक्त आणि फक्त पॉइंटला एकच धाव मिळेल। चांगलं क्षेत्ररक्षण झालंय। या एक धावची धावसंख्या पुढे सरकेल।
धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. 4 धावसंख्या अशी पाहायला मिळते. आर्यन निखिल यावेळी स्ट्रायकरकडे बघायला मिळतोय. अगदी जागा बनवून कोण्यामध्ये जाऊन या चेंडूला खेळायचं होतं मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू आणि बॅटचा संपर्क व्हायला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता वाली आहे. डॉट चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी केली जात आहे. अगदी अचूक टप्प्यावर ब्लॉक हल्फतोला करून घेतलं होतं निखिल पाटील याने. उत्तर नव्हतं या चेंडूचं. निर्धाव चेंडूचं सांगता झाली आहे. 5 चेंडू, धावसंख्या स्थिर, 4 धावा, बिनबाद 4. पथू पॅकर्स जुचंद्र संघ पाहायला मिळतोय प्रथम फलंदाजी करत असताना. शेवटचा चेंडू लाफ टू गो पॉवर प्ले मधील निखिल साठी. यावेळी मात्र चेंडूला जोरकस मारलाय. चेंडू मात्र जिरगून जाईल. सीमारेषा पार. डीप लॉंग ऑफ पट्ट्या बाहेर. क्षेत्ररक्षण नाही थांबणार. 4 धावांचा फटा. थँक्यू डीजे. पहिलं षटक संपले. अगदी शेवटच्या चेंडूवर चौकार आला तर दबाव जर निर्माण करून दिला असता तर डॉट चेंडू झाला असता तर दबाव जास्तीत जास्त निर्माण झाला असता पथू पॅकर या संघावर. मात्र शेवटच्या चेंडूवर काय घडलंय तर चौकार आलाय निखिल पाटीलच्या बॅटमधनं आणि तो अगदी ऊर्जा देऊन दिलाय तो म्हणजे पथू पॅकर संघाला. निखिल पाटील 5 चेंडूचा सामना केलाय. 7 या धावसंख्येवर तो खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला दर्पण मात्रे 1 चेंडूचा सामना केलाय. 1 या धावसंख्येवर खेळतोय. तर पहिल्या षटकासाठी बरोबर 5 मिनिटं लागल्यात. यश येतोय उर्फ बंटी या नावाने सुप्रसिद्ध असलेला खेळाडू. बिव्या चॅम्पियनचा एक अष्टपैलू खेळाडू ज्याने खूप प्रगती केली आहे यंदाच्या हंगामामध्ये आणि चांगला खेळाडू म्हणून उभरलाय बिव्या चॅम्पियन या संघाचा. परंतु आज एनआर कट्टामध्ये त्याची वर्णी लागली आहे या जुचेंद्र प्रीमियर लीग मध्ये. कालच्या दिवशी देखील काय परफॉर्मन्स त्याचा राहिला होता. अप्रतिम परफॉर्मन्स. समीर पाटील शतरक्षण स्पर्धेत असताना पाहू शकतोय. पॉवर प्लेचं बंधन संपुष्टात आलेलं आहे. 30 फरकामध्ये शॉट फाईन लेग शॉट थर्ड मॅन. त्याच्यानंतर एका पॉइंट मध्ये शतरक्षक घेतला. त्याच्यानंतर शॉट मिड विकेटला शतरक्षक पाहू शकतोय. ओव्हर द विकेटने पहिला चेंडू दर्पण फाडी. यावेळेस घातक फटका स्विच चिट करण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. जातोय चेंडू निर्धावच्या स्वरूपात. आलाय चेंडू. चांगल्या चेंडूची सांगता पाहायला मिळते. तर व्हाईट साठी मात्र डीआरएफ घेतलाय. ओके बॅटर रिव्ह्यू आहे. अगदी आपण बघू शकतो स्विच करण्याचा प्रयत्न झाला होता. बंटी काय गोलंदाजी कालच्या दिवशी देखील त्याचा चांगला परफॉर्मन्स. खुश असतील कालच्या परफॉर्मन्स साठी राज चंद्रकांत पाटील कारण पहिली मॅच त्यांनी जिंकली होती कालच्या दिवशी. आज कशा प्रकारे त्यांचा सामना होईल. पथू पॅकर्स वर्सेस एनआर कट्टा या दरम्यान सामना चालू आहे. आज कशा प्रकारे देखील संपन्न होईल. फेअर डिलिव्हरी आहे. रिव्ह्यू लॉस. तर रिव्ह्यू लॉस झालाय पथू पॅकर्स या संघाचा. दोन्ही संघासाठी मात्र एक एक रिव्ह्यू आहे. व्हाईट आणि बीमर करता रिव्ह्यू संपलेला आहे पथू पॅकर्स या संघाचा. ओव्हर द विकेटने यश पुन्हा एकदा स्टेअर केले फक्त आणि फक्त दिशा दिले चेंडूला. एक धाव मिळेल. या एक पेक्षा जास्त काय मिळणार नाही. या एक धावाने धावसंख्या पुढे सरकली आहे 9 या आकड्यावर. हा चूक टप्प्यावर गोलंदाजी केली बत्ताई. चांगली गोलंदाजी केली बत्ताई.
नियंत्रबद्ध गोलंदाजी केली आहे, अगदी पूर्णपणे जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय पतू पॅकर फंगाला. थोडासा विचार विनिमय केल्या जातो दोन खेळाडूंमध्ये. एका बाजूला निखिल पाटील, दुसऱ्या बाजूला फलंदाज आहे तो म्हणजे दर्पण म्हात्रे. 3 चेंडूचा सामना केला दर्पणाने, 2 धावांवर तो खेळतोय. निखिल पाटील 5 चेंडूचा सामना केला, 7 धावांवर तो आतापर्यंत खेळतोय. दोन्ही यांनी खेळण्याची मुभा जीवचंद्र प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळते. नागाच्या क्रीडांगण हे तुम्ही बघू शकताय. ह्या वेळेस मात्र कोणा बनवून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला. डीप स्कर्लिंग क्षेत्रामध्ये शतक आलाय. तत्पूर्वी मात्र दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्यात. स्वतः चेंडू घेऊन शतरक्षक जातोय आणि समित पाटील यांच्या हातामध्ये चेंडू मात्र सुखरूप करतोय. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे. 11 या धावसंख्येवर पतू पॅकर्स हा संघ पाहायला मिळतोय. एनआर गटाचे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय राज चंद्रकांत पाटील, प्रत्येक हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हॅट्रिक साधली जाईल का? कालच्या दिवशी देखील 2 ते 3 हॅट्रिकचा चान्स आला होता. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने यश. निखिल पाडी यावेळेस हॅम्बर केला चेंडूला, शतरक्षक आहेत. इथे मात्र काय घडलंय तर झेल सुटलाय. जुगल होते तिकडे, त्यांच्याकडनं झाली आहे चुकी, परंतु चुकीला माफी नाही. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 13 या आकड्यावर. रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय कशा प्रकारे हा चेंडू हाताळला होता. अगदी जुगल आले होते. चेंडू व्यवस्थित जी ओंजळ आहे ती मात्र खराब पाहायला मिळाली. व्यवस्थित चेंडूला कॅरी करू शकले नाहीये आणि जेल सुटला गेलाय. चांगला प्रयत्न केला होता. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे. बिनबाद 13. धावसंख्या थोडीशी मंदावली गेली आहे. या जर धावसंख्येला फुगवायचं असेल तर मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. पतू पॅकर या संघासाठी मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतात. यश आतापर्यंत मिळालं नाहीये. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न, शतरक्षक बघायला मिळतोय. इथे मात्र लोमॅन फ्लॅन मध्ये चेंडू पडला जातोय. 2 धावा पळून पूर्ण केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का तर नाही. निखिल पाटील पूर्णपणे थांबून धरतोय दर्पण मात्र या खेळाडूला. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 15 या आकड्यावर. 5 चेंडूचा सामना झालाय. अजूनपर्यंत शेवटचा चेंडू बाकी आहे या दुसऱ्या षटकातील. निखिल पाटील 8 चेंडूचा सामना करत 13 धावांवर तो खेळतोय. तो थकलाय, तो दमलाय, परंतु तो हार मानणार नाहीये. शेवटचा चेंडूवर आपण बघितलं होतं पहिल्या षटकामध्ये चौकार आला होता. या षटकामध्ये कशा प्रकारे असेल शेवटचा चेंडू ओव्हर द विकेटने. बंटी 8 ते 10 पणांचा रनअप घेत असताना यावेळेस स्टेअर करण्याचा प्रयत्न, अपील केली आहे, जोरदार अपील केली केली जाते स्टेअरच्या काढून. अपील मध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला आणि अशा प्रकारे 2 षटक समाप्त झाल्यात. धावसंख्या आहे बिनबाद 15 अशी स्थिती पाहायला मिळते. पतू पॅकर्स या संघाची अप्रोच दाखवत असताना आपण बघू शकतो एनआर कट्टाचे खेळाडू. डीजेला फंद देऊया आणि लगेच या मैदानाच्या आत. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. याच्यानंतरचा होणारा सामना एका बाजूला जय श्रीराम आणि दुसऱ्या बाजूला ग्रेट मराठा. पूल बी चा हा सामना असेल. अगदी रिप्ले मध्ये आपण बघितलं होतं चेंडू किंचित कदाचित चेंडू थोडासा बाहेर निघाला होता. चांगली चेंडूची सांगता झाली होती. या 4 षटकानंतर 2 संघांनी लगेच रेडी राहायचं आहे. जय श्रीराम आणि ग्रेट मराठा हा संघनायक या 4 षटकानंतर पाठवायचा आहे. लगेच छत्रछत वाजून घ्या. येणारा कट्टा संघ थोडं फास्ट खेळायचं आहे. तर 12 मिनिटं गेले आहेत. 3 मिनिटं बाकी आहेत. तिसऱ्या षटकावाडी रुपेश मोरे येतोय. अजून एक स्टार खेळाडू
अजिंक्य स्पोर्ट्स संघामार्फत तो नेहमीच खेळत असतो, परंतु आज एनआर कट्टाच्या माध्यमातून त्याला जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये घेतलं जात आहे. एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याने भरपूर सिद्ध करून दाखवलंय, भरपूर मॅचेस मध्ये त्याने दाखवलंय. परंतु या मॅच मध्ये काय होईल. चला 3 मिनिटं बाकी आहेत फक्त आणि फक्त. एनआर कट्टा या 3 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक पूर्ण करायचं आहे, नाहीतर चौथ्या षटकामध्ये तुम्हाला एक 30 सर्कल मध्ये शतरषक घेण्यात येईल. ओव्हर द विकेटने पहिला चेंडू दर्पण फाडी. ओ या गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, पूर्णपणे ओळखलं होतं आणि इथे काय घडलंय तर चेंडू शतरषक आले होते, मात्र चेंडू त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. आलाय दर्जेदार षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू तुम्ही चेंजअप पेफ केला होता, पुन्हा एकदा तोच चेंडू खऱ्या तर मात्र पूर्णपणे ओळखलाय दर्पण मात्र या खेळाडूने आणि बॅक टू बॅक 2 षटकार त्याने ठोकले. हॅट्रिक साधली पाहिजे का षटकाराची. प्रथमेशजी भोईर नक्कीच या मॅचचा देखील आनंद घेत आहेत आपल्या डगआउट मधून, ते देखील खुश असतील या खेळाडूवर. दर्पण मात्रेच्या खेळाडूवर 27 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी फाटी. ओ या जोरकस मारण्याचा प्रयत्न, डीप मध्ये शतरक्षण आहे, प्रोटेक्शन आहे. तत्पूर्वी एक धाव पण पूर्ण केला, तिसऱ्याचा प्रयत्न होईल का. बघता बघता फक्त एकच धाव मिळते. चांगला थ्रो पाहायला मिळतोय. एकच धाव, एक धाव कदाचित वाचवली गेली आहे. या एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 28 आकड्यावर. बिनबाद 28 धावा. 2 षटकामध्ये धावा या आल्या नव्हत्या. तिसऱ्या षटकामध्ये एक्सपेक्टेडवर जणू काय पाय दिले की काय दर्पण मात्र या खेळाडूने. त्याने 7 चेंडूचा सामना केलाय आणि 15 धावांवर तो देखील खेळतोय. निखिल फाडी. ओ काय चेंडू हाताळला होता, अप्रतिम चेंडू. चांगल्या चेंडूची सांगता पाहायला मिळते. जणू काही प्रश्न विचारला गेला होता, या चेंडूला खेळून दाखव. मात्र बॅटरच्या माध्यमातून उत्तर आलंय, नाही खेळू शकत. निर्धार चेंडूची सांगता वाली आहे. 4 चेंडू टाकून झाल्यात. गोलंदाज रुपेश मोरे याचे धावसंख्या त्याने खर्च केल्यात 4 चेंडू मध्ये 13. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत निखिल याने 4 चेंडू निर्धावाने हाताळल्यात, हात खेळले गेलेत. ओ या गॅप मध्ये चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला नाही थांबणार, निघून जाईल सीमारेषा पार. निखिल पाटीलच्या बॅट मधनं आलाय चौकार.
नक्कीच या 4 धावा प्राप्त केल्यात. या 4 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे, ती म्हणजे 38 या आकड्यावर धावसंख्या पाहायला मिळते. धावसंख्या 38 धावा. विकी येतोय, अगदी चेंडू पहिला चेंडू फुलटॉप डिलिव्हरी आणि त्याचा पुरेपूर फलंदाजीने फायदा उचलला आहे. डीप बॅकवर्ड फिरलेला डीप बॅकवर्ड पॉइंटला मात्र चेंडू भिरकावलाय 4 धावांसाठी. नेक्स्ट मॅच जय श्रीराम वर्सेस ग्रेट मराठा. हा देखील एक जबरदस्त रोमहर्षक सामना होईल. डावखुऱ्याने गोलंदाज यावेळेस मात्र जागा म्हणून चेंडूला खेळायचं होतं स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. अगदी मागच्या चेंडूचा जणू काय उत्तर दिले गोलंदाज विकी या गोलंदाजाने. दोन्ही संघाचे यानंतरच्या सामन्यासाठी सज्ज व्हायचं आहे, नाणेफेकीसाठी यायचं आहे दोन्ही संघाने. पुण्यात विकी गोलंदाजी मार्कर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस इथे मात्र लॉंग ऑन पट्ट्यामध्ये चेंडूला खेळले गेलं. इथे मात्र काय घडलंय तर किती धावा मिळाल्या जातात, तर नशिबाचा आलाय चौकार. जिथे झेल होता तिथे झेल सुटलाय आणि या चौकारासाठी चेंडू गेलाय. 4 धावा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन जाईल दर्पण मात्रे याच्या पाठी. यामध्ये स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळले गेलाय. शतशक आलेत, चेंडूला फील्ड केलंय. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का तर नाही. निखिल पाटील थांबून धरतोय दर्पण मात्रे या खेळाडूला. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 43 या आकड्यावर. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. दर्पण मात्रे 10 चेंडूचा सामना केलाय, 24 या धावसंख्येवर तो खेळतोय. निखिल पाटील 12 चेंडूचा सामना केलाय, 19 या आकड्यावर तो खेळतोय. पुण्यात लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना विकी. आतापर्यंत त्याने 4 चेंडू हाताळलेत, 9 धावा खर्च केलेत. ह्या वेळेस मात्र इथे गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, पूर्णपणे बीट केलं फलंदाज निखिल पाटीलला. लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 44 या आकड्यावर. बिनबाद 44 पतू पॅकर्स संघ पाहायला मिळतोय प्रथम फलंदाजी करत असताना. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या इनिंग मधला. विकी दर्पण फाडी. यावेळेस मात्र चेंडूला खेळले जाते काऊ कॉर्नर रिजनला आणि इथे मात्र झेल पकडलाय, संपलाय शेवटच्या क्षणी दर्पण मात्र याचा खेळ. आणि धावसंख्या 44 धावा आणि 45 धावांचा टार्गेट असेल ते म्हणजे इनार कट्टा या संघासमोर. नंतर धावसंख्या 44 झाली, 45 धावसंख्येचं टार्गेट असेल. थेट आपण वळूया टॉस बॉक्स मध्ये. JPL 2025 हा थरार तुम्ही बघतायत. 2 संघ आमने सामने येताना दिसत आहेत. एका बाजूला आपण जय श्रीराम जुचंद्र संघाला बघणार आहोत आणि दुसरा संघ आहे द ग्रेट मराठा जुचंद्र. भावेश वनगा इज देअर. अमित पाटील यांच्या शुभ हस्ते इथे मात्र नाणेफेक केली जाईल. एका बाजूला रवी आहेत ग्रेट मराठा संघाचे कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला जय श्रीराम या संघाचे कर्णधार दीपेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. टेल आलाय. नाणेफेक जिंकले रवी. कालच्या दिवशी मागचा सामना तुम्ही हरला होतात. या सामन्यामध्ये कशा प्रकारे रणनीती असेल? आम्ही पहिला बॅटिंग करू आणि रणनीतीमध्ये आम्ही जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू. आणि खरं तर मात्र नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? बॅटिंग. आणि समोरच्या संघावर कुठच्या खेळाडू तुमचा लक्ष असेल? दीपेशदा आहे, पाती आहे, दोघांचं आमचं लक्ष आहे. खरं तर मात्र आपण बघू शकतो या नाईटच्या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे तुम्ही एन्जॉय करता या मॅचला?
एन्जॉय करण्याचा आम्ही खूप चांगला खेळण्याचा प्रयत्न करतोय. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नाणेफेक जिंकल्या ती म्हणजे रवी वाघमारे याने. दीपेश, प्रथम आपण बघू शकतोय फलंदाजी आली आहे, कशा प्रकारे तुमचा रणनीती असेल? रणनीती असा विषय काही नसतो, प्रत्येक बॉलरनुसार आम्ही म्हणजे नियंत्रण करतो असं याला कसं खेळायचं आहे. खऱ्या तर मात्र कालच्या दिवशी तुम्ही पहिला सामना जिंकला होता, अगदी आटोकट्ट्यावर येऊन मात्र खऱ्या तर सामना जिंकला. त्यावेळेस मात्र तुमचा जोश कसा होता? अगदी या संघाचे हॉनर हृदयनाथ भोईर आणि जितू मात्रे आहेत, यांचा अप्रोच कसा होता तुमच्या खेळामध्ये? म्हणजे ते त्यांचं म्हणजे ते आमच्यावर पूर्ण म्हणजे सांगतात ते बिंदास तुम्ही खेळा असं, आणि त्यांचं आमच्या बरोबर खूप सपोर्ट आहे सर. कालच्या दिवशी दीपेश तुम्ही लवकर बदल होता, त्याच्यानंतर हितेंद्र पाती विषयी एक जबरदस्त विस्फोटक त्याने फलंदाजी केली, त्याच्याबद्दल काय तुम्ही म्हणू शकता? पाती हा चांगला बॅट्समन आहे आणि त्याच्यावर भरोसा होता असं, आणि त्यांनी करून दाखवलं ते. बस जाईल. नक्कीच नाणेफेक जिंकले ती म्हणजे ग्रेट मराठा संघाने, आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आणि जय श्रीराम या संघाला मात्र प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रण दिले जात आहे. जाऊया समालोचन कक्षामध्ये, जिथे मात्र संदीपजी गावण सर असतील, जॉईन होतील संदीपजी गावण. थँक्यू सो मच भावेशजी. लगेचच फिल्डिंग लावून घ्या, कारण 15 मिनिटांमध्ये तुम्हाला ती 3 षटकं टाकून पूर्ण करायची आहेत. बॅटर 2 पाठवून द्या. येणार कट्टा टीमला विनंती असेल आपले 2 सलामीचे फलंदाज पाठवून द्या. या स्पर्धेकरता महत्वपूर्ण रोल अदा करणारे काही व्यक्ती आहेत, जे नेहमीच पडद्याच्या आड असतात. संपूर्ण लाईव्हचा जो काही खर्च आहे 4 दिवसांचा, तो आदरणीय सन्माननीय महाराष्ट्रातील एक नामवंत प्रख्यात समाजसेवक मोहन रवींद्र पाटील साहेबांकडून या स्पर्धेकरता उपलब्ध झालाय. त्यांचा सुद्धा आम्ही शतशः आभार मानतोय. संपूर्ण मंडपची जी व्यवस्था आपण बघतोय, JPL जुचंद्र प्रीमियर लीग 2025 मध्ये 4थ्या पर्वात, ते आदरणीय कुमार प्रथमेश पतुकनया भोईर साहेबांकडून या स्पर्धेसाठी उपलब्ध झालेले आहे. मॅनेजमेंटचे सूत्र त्याने सुद्धा हाताळलेले दिसत आहेत या स्पर्धेसाठी. मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज जे 2 व्हीलर गाडी आपल्याला पाहायला मिळतोय, हिरो होंडा कंपनीची, ती या स्पर्धेकरता मालिकावीर म्हणून आहे. श्री जिग्नेशजी म्हात्रे, श्री निलेशजी चव्हाण आणि भावेशजी म्हात्रे यांच्याकडून ही मालिकावीर बाईक या स्पर्धेकरता उपलब्ध झालेली आहे. उत्कृष्ट फलंदाज म्हणून सायकल, गोलंदाज म्हणून सायकल, फलंदाज म्हणून अभिषेकजी म्हात्रे यांचं चांगले योगदान लाभलेलं आहे, त्यांनी सायकल उपलब्ध करून दिले. गोलंदाज म्हणून जे सायकल आपण बघतायत आमच्या डाव्या बाजूला, ते भावेश पुणेकर, अतिशय चांगले समाजसेवक आहेत, त्यांच्याकडून ते उपलब्ध करून दिले. टायमर आपण या ठिकाणी सेट करतोय. आणखीन काही माहिती आहे त्याच्या सुद्धा तुम्हाला अर्थातच जाणीव होईलच. स्वर्गीय शशिकांत रत्नाकर गावकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र अविनाश उर्फ लहू शशिकांत गावकर साहेबांकडून 5110 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता आलंय. मॅच सुरू होतोय, टायमर सुद्धा ऑन होतोय. 9 वाजून 32 मिनिटांनी हा पहिला चेंडू आता घ्या दुसऱ्या इनिंगचा पडताना दिसेल. टार्गेट 45 धावसंख्येचं, 24 बॉल मध्ये 45 पाहिजेत. समीर स्ट्राइकिंग कडे आणि नॉन स्ट्राइकिंग कडे तुम्ही बघतायत बॅटर यश बंटी. डे 1 मध्ये त्यांनी तो दिवस गाजवला होता. समित पाटील म्हटलं तर एक अतिशय चांगला क्रिकेटर आहेत. अनेक वर्षांपासून क्रिकेटचं मैदान ते गाजवत आहेत, आणि सर्वप्रथम संकल्पना या JPL ची समित पाटील यांच्याकडूनच आपल्याला येताना दिसले. आणि तदनंतर सर्वांचंच योगदान आता या JPL ला लाभलेलं दिसतंय. भरपूर मेहनत मनीषी म्हात्रे ब्रदर्स अँड स्पोर्ट्सचे प्रोपरेटर आहेत, त्यांची चाललेली आहे. तदनंतर कुमार प्रथमेश कन्हैया भोईर यांचा सुद्धा महत्वाचा रोल आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेश म्हात्रे आहेत, नवीन म्हात्रे आहेत, त्यांचं सुद्धा योगदान. पहिलाच बॉल पडतोय 9 वाजून 32 मिनिटांनी. निखिलचा लोअर फुल टॉस बॉल होता. मिड ऑफ मध्ये चांगली फिल्डिंग, 1 धाव पूर्ण केली बॅटर समितने, आणि 1 धावेने त्याने आपला अकाउंट ओपन केलं. एनआर कट्टा टीमने कालच्या डे 1 मध्ये रजनी क्रिकेट मध्ये पहिला मॅच खेळत असताना तर पहिल्या मॅच मध्ये विजय प्राप्त केला होता. एनआर कट्टा टीमने अमायरा 11 जुचंद्र टीमला पराभूत केलं होतं. आणि आता पाहूया काय रणनीती असेल या मॅच मध्ये त्यांच्या टीमची. यश बंटी इनफील्ड वरून चेंडूला खेळून काढलाय,
सुपर कॉर्ड क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धाब्याची नोंद करतायत हे दोन्ही बॅटर. कारण समितने म्हटलं त्याला जो काही विश्वास आहे त्या दोघांनाच आपल्याला प्राप्त करायचा आहे आणि त्या अनुषंगाने पुढे वाटचाल करायची आहे. 2 धाबा होत आहेत पूर्ण. 2 धाब्यांशी बंटी याने आपलं अकाउंट ओपन केलं, खातं उघडलंय आणि खात्यामध्ये तो बचत करताना दिसतोय. धावसंख्या झाली आहे ती 3. 22 मध्ये 42 ची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावर निखिल पाटील एक आयकॉन खेळाडू आहेत पत्तू पॅकर्स टीमचा. ओहो, चांगला बॉल होता, सरळ बॅटचा वापर केलाय बंटीने. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन, वाईड ऑफ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं. एकच धाव, एका धावेपेक्षा दुसरा आता काही मिळणार नाही. दोघांमध्ये खरं तर एक सामंजस्यपणा असायला पाहिजे ज्या वेळेस तुम्ही डावाची सुरुवात करतायत. तसंच या ठिकाणी गोलंदाजाला सुद्धा आपण बघतायत, तो सुद्धा चांगली कामगिरी करतोय, भागीदारी करतोय आणि करावीच लागेल. हो, ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, वेगाने तो धावला परंतु गती जी होती ती गती तितकी नव्हती. फसवण्याचा काम करायचं होतं या चेंडूवर गोलंदाजाला, परंतु बॅटर सुद्धा तितकाच चालाकीने या चेंडूला खेळून काढतात मिड ऑन क्षेत्रात. एक धाव मिळाली. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 5. जिंकण्याकरता जे लक्ष होतं त्याचा पाठलाग आता योग्य पद्धतीने करतात हे 2 बॅटर. ओ, व्हाईट यॉर्कर आता फसवलं गेलं. व्हाईट यॉर्करचा मारा गोलंदाज करतायत आणि बॅटर रिव्ह्यू आहे वाईट करता. तिसरे पंच लगेचच या ठिकाणी निरीक्षण करतील आणि योग्य तो निर्णय दोन्ही टीम पर्यंत पोहोचवतील. DRS ची मागणी केली. दोन्ही टीमला एक रिव्ह्यू आपण दिलाय. वाईड आणि बिमर करतात ते रिव्ह्यू आहे आणि क्रुशल मोमेंटला जर पंचांना वाटलं तर ते कधीही रिव्ह्यू घेऊ शकतात. हे आपण डे 1 पासूनच आपण माहिती दिली होती. 5 धाबा सध्याच्या घडीला चालल्या होत्या आणि अशातच 5व्या चेंडूवर ही शंका निर्माण झाली. त्या शंकेचं निवारण करण्याकरता पंच, तिसरे पंच इथे पोहोचतायत. विशाल नाईक सर निरीक्षण करतायत आणि योग्य ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतील. समित पाटील आणि यश बंटी हे डावाची सुरुवात करतायत. बंटी खेळतायत 2 बॉलचा सामना करत 3 वर आणि 2 बॉलमध्ये 2 धाबा बॅटर समित पाटील याच्या खात्यामध्ये जमा होताना दिसत आहेत. गुणलेखक म्हणून आता जबाबदारी स्वीकारले तुषारजी सोनवणे यांनी, त्यामुळेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्हाला यावं लागलं. चांगलं क्रिकेट आहे. JPL म्हटलं तर आपली युनिटी आहे. जसं आम्ही सातत्याने म्हणत आलोय, प्ले फॉर विलेज, प्ले फॉर युनिटी, आणि ती एकी आपली पाहायला मिळेल काय. इट इज फेअर डिलिव्हरी. योग्य तो निर्णय दिला. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. बॅटरने जो रिव्ह्यू घेतला होता त्यांचा सफल होताना दिसत नाही. गोलंदाज तयार निखिल, त्याच्या कुठेतील पुढचा बॉल. पुढे येऊन चेंडूला खेचलाय. चेंडू हवेत आहे. कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक चेंडू खाली होता. अंदाज व्यवस्थित बांधता आला नाही आणि फायदा उचलताना बॅटरने या खेळपट्टीवर 3री धाव पूर्ण केली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळालं या वेळेला. आणि षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा आहेत धावफलकावर त्या 8. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूंमध्ये 37 धाबांची गरज आहे. 18 मध्ये पाहिजे 37 धाबा. वेळेत जास्त घालवू नका, अन्यथा पुन्हा थोडस तुमच्या संघाची सुद्धा चर्चा या ठिकाणी केली जाईल. 18 बॉल रिमेनिंग, 37 रन्स रिक्वायर्ड टू विन. नऊ वाजून 32 मिनिटांनी आपण हे षटक सुरू केलं आणि ह्या षटकांकरता आतापर्यंत 4 मिनिटं खर्च झालेत. पहिले षटक 4 मिनिटांमध्ये या ठिकाणी समाप्त होताना दिसलंय. 9 वाजून 36 मिनिटं झालेत. पाहूया उर्वरित जो काही अवधी आहे त्या अवधीमध्ये हे षटक पूर्ण होतील काय. आज कडक नियमावली आयोजकांनी आमच्यापर्यंत पोहोचवलंय आणि त्यानुसार आम्ही तुमच्यापर्यंत ती माहिती देतोय. कारण आम्ही इथे जे काही बोलतोय ते आमच्या मनाचं बोलत नाही. जे आम्हाला माहिती मिळतोय त्या माहितीनुसारच आम्ही पुढे वाटचाल करतोय. धावसंख्या धावपळकार 8. दुसरे षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पाहूया कोण येतोय. दर्पण म्हात्रे, ज्येष्ठांच्या पाठीमागे प्रणय म्हात्रे यांना तुम्ही बघतायत. कालच त्यांचा वाढदिवस सुद्धा साजरा करण्यात आला होता. मी उल्लेख केला होता MSDचा, कारण जर्सी सुद्धा तसेच आहे पाहायला मिळतोय आणि ग्लोव्ज हातामध्ये परिधान केलेत.
प्रणय म्हात्रेने. ओ रायझिंग डिलिव्हरी, सरप्राइझिंग डिलिव्हरी. शॉर्ट बॉल होता, थोडासा उसळी घेताना दिसला आणि अचानकपणे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो चेंडू विसावला. डॉट बॉल. निर्धाव चेंडू नंतर दबाव दडपण वाढत चाललाय. रिक्वायर्ड रन रेट 13.06 आता बनलाय. दडपण मात्र दडपण टाकण्याचं काम या खेळपट्टीवर करतोय. स्वर्गीय नागेश पाटील काका मैदानावर सुरू असलेला JPLचा हा रणसंग्राम, रजनी क्रिकेटचा हा रणसंग्राम तुम्ही आम्ही सर्वजण बघतोय. बरेचसे श्रोते प्रेक्षक राजे युट्यूब वाहिनीवर जोडले गेलेत. ZTC आणि TCP यांनाही अधिकार दिलेत प्रेक्षेपणाचे. शॉर्ट बॉल मिडलचा स्टंप वरून कदाचित हा चेंडू गेलाय आणि इथून बघतोय आपण तसं दृश्यच पाहायला मिळतोय. चांगला बॉल, डॉट बॉल. दबाव पुन्हा वाढत चाललाय. 16 मध्ये पाहिजे 37 धावा. 1.2 बॉलची समाप्ती. दोन्ही बॅटर तर खेळपट्टीवर आहेत. आक्रमक भूमिकेमध्ये कधी येतील चर्चा त्याच संदर्भात होतो या दोन्ही बॅटरची. दुसऱ्या बाजूला गोलंदाजांनी सुद्धा टिचून आणि तिखट मारा केला. आयकॉनची भूमिका आयकॉन खेळाडूने चांगल्या प्रकारे अदा केलं. बॅटिंग मध्ये सुद्धा अहम रोल होता. 12 बॉल मध्ये 19 धावांचं योगदान होतं निखिल पाटीलचं आणि दर्पण म्हात्रे यांनी 9 चेंडूंमध्ये 24 धावा बनवल्यात. ऑफ स्टंपर शफल झालाय. चेंडू बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये. 1 धाव पूर्ण केली बॅटरने. दरम्यान पंचांचा लेग बायचा इशारा आलाय. 1 अतिरिक्त धाब्याची नोंद सुद्धा केली जाते. धावसंख्या धावफलकावर 9 धाबा. अजूनही जो सूर सापडायला पाहिजे होता तो सूर सापडला नाही बॅटिंग करणाऱ्या टीमला. ध्येय पूर्ण करायचं असेल तर पाठलाग सुद्धा तितक्याच क्षमतेने तुम्हाला करावा लागेल. कॉन्सन्ट्रेशन, कंट्रोल, सी फॉर कंट्रोल, सी फॉर कॉन्सन्ट्रेशन या दोन्ही गोष्टींना एकत्रित घेऊन तुम्हाला जपावं लागेल. फुलपिच बॉल होता. ऑन ड्राइव्ह केलाय. ऑन साइडला शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू वळतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाबे करता बॅटर धावतायत आणि जशी संधी मिळाली या 2 धाव पूर्ण करतायत बॅटर समित पाटील. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धाबा लागले जात आहेत बिनबाद 11 धाबा. 1.4 चेंडूंचा खेळ संपलाय. मॅच तुम्ही बघतायत JPL पर्व 4 आणि मॅच सुरू आहे पत्तू पॅकर्स जुचंद्र विरुद्ध NR कट्टा. एका बाजूला राज चंद्रकांत पाटील आणि दुसऱ्या बाजूला आपण कुमार प्रथमेश कन्हैया भोईर यांच्या टीमला बघतोय. ओ गुडलेन स्पॉटवर चेंडूला टाकलाय. काय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पाहायला मिळाली यावेळेला दर्पण म्हात्रे या गोलंदाजाची आणि त्रस्त करणारी गोलंदाजी आहे. धावांची बंदी पाहायला मिळतोय या षटकामध्ये. धावसंख्या धावफळकर आहे बिनबाद 11 धाबा. 34 धाबा अजूनही पाहिजे. 13 चेंडू आणि 34 ची आवश्यकता. लढावं लागेल बॅटरला सुद्धा. पुढे येऊन आता चांगलं शॉर्ट सिलेक्शन. चेंडू मिडॉन क्षेत्रामध्ये आलाय. डीप मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. थ्रो करण्याआधी 1च धाव पूर्ण केली बॅटरने. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावसंख्येचा पाठलाग करत असताना NR कट्टा टीमची धावसंख्या बिनबाद 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 33 धावसंख्येची गरज आहे. 12 मध्ये पाहिजे 33 धाबा. 9 मिनिटं तुम्ही खर्च केलेत या 2 षटकांकरता. मध्ये 33 ची गरज आहे. या ठिकाणी इच्छाशक्ती प्रचंड असायला पाहिजे आणि तिच्या जोरावरच तुम्ही ऊर्जा निर्माण करू शकतायत या मॅचला जिंकण्याकरता. दोन्ही संघ मॅचला जिंकण्याकरता प्रयत्न करतायत. दोन्ही टीमने एक मॅच डे 1 मध्ये खेळताना दिसलेत आणि दोन्ही टीमने तो मॅच जिंकलाय. पहिला मॅच खेळत असताना पत्तू पॅकर्स टीमने शिवतेज स्पोर्ट्स टीमचा पराभव केला. एक ग्रुप मधून या दोन्ही संघांना पाहिलं होतं आणि पहिला मॅच खेळत असताना NR कट्टा टीमने चांगला प्रभाव टाकला होता.
मोठा पटका खेळायचा होता, स्लॉक करायचा होता चेंडूला. चेंडू बॅकवर्ड स्कोरले क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षकाच्या सर्व हातात. विकेटचं पतन, पहिला धक्का. 2.1 बॉलची समाप्ती. धावसंख्या 12, 1 गडी बाद. मध्ये 33ची गरज आहे. 2.1 बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद, 12 धाबा. मॅचला जिंकण्याकरता जिद्द आणि चिकाटी ह्या दोन्हींचा वापर करावा लागेल. संघर्ष तर आहे, संघर्षामधूनच पुढे मार्ग आपल्याला काढता येत असत. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष हा येतच असतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत जो काही अवधी असतो त्या अवधीमध्ये त्याला संघर्ष करावा लागतोय. तसंच क्रिकेटच्या मैदानामध्ये सुद्धा खेळाडूला विकेट घेण्याकरता संघर्ष करावा लागतोय, धावा बनवण्याकरता संघर्ष करावा लागतोय. मेहनत जो करेल त्या संघर्षामधून तो बाहेर पडेल. ओ स्लॉक केलंय, मोठा पटका पाठवून दिलाय चेंडूला. अतोडक लॉंग ऑन पट्ट्या बाहेर, न इक्का दुक्का, सीधा 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 छक्का. खरोखरच म्हणतात ना की संघर्ष करण्याची जी काही क्षमता आहे ती देव परमेश्वर त्यालाच देतो ज्याच्यामध्ये जी शक्ती आहे अपार. आणि इथे अपार शक्ती असलेला खेळाडू गेलाय मैदानाच्या आतमध्ये. षटकार येतोय. धावसंख्या 18. पुन्हा आता फुल टॉस बॉल होता. आता हा चेंडू जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये. 1 नाही 2 नाही 3 नाही, धावा मिळतात 4. वेलकम बाउंड्री. आलाय JPL चौकार. करतोय 22 धाबा. स्कोर मोजवान 22. आता फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये हालचाली निर्माण होत आहेत विकेट घेण्याकरता, कारण घातक रूप धारण केलं बॅटरने. धावसंख्या पोहोचली 22 वर. 9 चेंडूंमध्ये 23 ची आवश्यकता. ऑफ स्टंपर शपथ झालाय. कडक आवाजात मोठा पटका खेळायचा होता. हा जेल ड्रॉप केलाय मोक्याच्या क्षणाला. ही मोठी चूक. आणि दरम्यान काय घडले बघूया. तिसऱ्या पंचानं आमंत्रण दिलं. बॅटर आउट और नॉट आउट. तिसरे पंच पाहणी करतील धावबाद आहे की नाही आणि तदनंतर योग्य तो निर्णय त्यांचा आपल्यापर्यंत पोहोचेल. 1 गडी बाद 22 अशी स्थिती होती. चौथ्या चेंडूवर ही घटना घडलंय आणि ते योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पंच देताना दिसेल. रिक्वायर रन रेट सुद्धा 15.33 चा बघायला मिळतोय. पत्तू पॅकर्स जोचंद्र टीम आता एकत्रित येत आहेत. सर्व खेळाडू चर्चेसाठी एकत्रित येताना दिसत आहेत आपल्याला. बघू शकतायत दर्शन मात्रे आहेत, आर्यन भोईर आहेत. बॅटर इज आउट. बॅटरला परत जावं लागतं आणि योग्य तो निर्णय दिलाय. तुम्ही स्क्रीनवर सुद्धा बघू शकतायत. बघा एक चूक झाली परंतु मी 100% योगदान देतोय हे दाखवून दिलं निखिल पाटीलने. आर्यन भोईर नॉन स्ट्राईक इन कडे होतोय हे तुम्ही बघू शकतायत. म्हणजेच JPL मध्ये कुठल्याही टीमला त्यांच्या संघ मालकांना कधीच शंका निर्माण होऊ नये यासाठी योग्य तो उपचार या ठिकाणी शोधला गेलाय रिव्ह्यूचा आणि योग्य तो निर्णय पंचाने इथे आमच्यापर्यंत पोहोचवलाय. 2 गडी बाद. धावसंख्या 23. 8 बॉल शिल्लक आहेत. 8 बॉल मध्ये पाहिजेत 22 धाबा. 8 चेंडू 22 धाबा होतील काय? शंका अशंका जिथे निर्माण होतोय, ज्या खेळामध्ये निर्माण होतोय तो खेळ म्हणजेच क्रिकेट. या क्रिकेट मध्ये आपण अनेक बडे खेळाडू बघितलेत. कधी कधी छोटा खेळाडू अचानकपणे मोठा होताना दिसतोय. आज मोठं व्हावं लागेल अशाच खेळाडूला. स्ट्राईक इन कडे पुन्हा आता अनिकेत आहे.
आडव्या बॅटने खेळायचं होतं ईशान टेकन दबाव दडपणामधून हा खेळाडू बाहेर पडताना दिसला नाही आणि आउट कटर चेंडूवर फसला गेलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला तिसरा धक्का. 3 गडी बाद, धावसंख्या 23. पलटवार केलाय पतू पॅकर्स जुचंद्र टीमने आणि तो पलटवार अगदी योग्य पद्धतीने चाललाय. महत्वपूर्ण खेळाडूंना बाद केलाय. अनिकेत बोमटे बाद झाला. त्याच्या आधी आपण बॅटर बघितला जो यश बंटी, जो घातक विध्वंसक रूप धारण करू शकला असा, कारण डे 1 मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा मिळाला होता यश याला. 3 गडी बाद 23, 7 मध्ये पाहिजेत 22 धाबा. जुगल पाटील आणि आता बॅटर आलाय विकेटवर तो रुपेश मोरे. सर्वाधिक जेपीएल मध्ये विकेट्स घेणारा हा खेळाडू आहे आणि इमर्जिंग प्लेयर हा किताब सुद्धा त्याला मिळाला होता. तो हा खेळाडू आहे रुपेश मोरे. हा सुद्धा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये इथे होतोय झेलबाद. विकेटचं पतन झालंय. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक. हा तिसरा धक्का या षटकामध्ये लागतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. 4 गडी बाद, धावसंख्या 23. 3 षटकांची समाप्ती. जुगल पाटील खेळायचा होता ऑन साइडला. चेंडू जातो ऑफ साइडला. वाईड ऑफ मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षकांनी टिपलाय झेल. संपलाय जुगल पाटीलचा खेळ. विकेटचं पतन. 5वा धक्का. 5 गडी बाद, धावसंख्या 23. जे बॅटर आहे त्या बॅटरचा विश्वास निर्माण होत नाहीत. शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करा. इथे विश्वास निर्माण करावा लागेल बॅटरला. धावसंख्या 5 गडी बाद 23 धाबा. एनआर कट्टा प्रत्युत्तर देत आहेत आणि आता मॅच वर पकड मजबूत केलं फिल्डिंग करणाऱ्या टीमने. विनोद परेडला मिळते सफलता. नवीन बॅटर मैदानाच्या आत दीपेश. कोलगटापाचा चेंडू होता. इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप होता हे दाखवलं पण सने. 1 धाव पूर्ण केली एका धाब्याच्या मदतीनं. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 24 वर. लेग बायचा इशारा आलाय. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 21 ची आवश्यकता. 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये 21 ची गरज आहे. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली. दुसऱ्या चेंडू लेग बाय स्वरूपात आणि आता 4 चेंडू उरलेत. 4 मध्ये पाहिजेत 21 धाबा. स्ट्रायकिंग कडे बॅटर आहे ओमकार. काय देईल हा धावसंख्येला आकार. हा वाईट बॉल आहे डाऊन द लेग. 1 धाब्याची भर पडली. धावसंख्या 5 गडी बाद 25 धाबा.
कधी कधी अशा लीगच्या मॅचेस आपल्याला भरपूर काही देऊन जात असत, यामुळेच तुमची वर्णी एखाद्या मोठ्या संघामध्ये सुद्धा लागू शकते. शॉर्ट बॉल पुल पुल आणि पॉवरफुल नव्हता. मयूर त्या क्षेत्रामध्ये होत्या, झेल ड्रॉप करतायत आणि त्याचा फायदा एफर्ट चांगला दिला, नो डाऊट एफर्ट चांगला दिला. लॉंग लेग क्षेत्रामध्ये हा झेल जरी ड्रॉप झाला असला तरी एफर्ट चांगला होता. एक धाव मिळाली, 5 गडी बाद 26 धाबा, 3 मध्ये पाहिजेत 19 धाबा. असं वाटलं होतं की अचानकपणे येणार कट्टा इथे गरुड झेप घेईल. 2-1 षटकार आणि 1 चौकार लागल्यानंतर ती हवा निर्माण झाली होती, परंतु दुसऱ्या बाजूला हवेच्या विरुद्ध दिशेने पोहण्याची क्षमता दाखवली पतू पॅकर्स टीमने आणि काय चांगली वापसी केली या मॅच मध्ये. धावसंख्या धावफलकावर 5 गडी बाद 26 धाबा. फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला कळून काढलं जातं. या चेंडूला काव कॉर्नर क्षेत्रामध्ये 1 धाव पळून पूर्ण केली, एकाच धावेची भर पडली आणि धावसंख्या झाली आहे ती 27. 2 चेंडूंमध्ये 18ची आवश्यकता. हे तर दोन्ही टीमचे फक्त 2च सामने चालत, ज्याच्यामध्ये येणार कट्टाने सुद्धा कालच्या दिवसात अतिशय चांगला प्रभाव पडला आणि एक विजय नोंदवला होता अमायरा 11 टीम विरुद्ध. आणि यश बंटी हा खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवणारा खेळाडू होता. कधी कधी आपली बॅटिंग लाईनअप सुद्धा चुकली जाते. मोठा फटका स्लॉक केलं, या चेंडूला सरळ बॅटने पाठवून देण्याचा प्रयास होता, मिड विकेट पट्ट्या बाहेर. चेंडू आता क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसवलाय, विकेटचं पतन होतंय. 6वा धक्का, 6 गडी बाद, धावसंख्या 27, 1 बॉल शिल्लक आहे. एक चेंडूंमध्ये 18ची गरज आहे. कामेश पाटील हे सुद्धा या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं मी स्वागत करतोय. अतिशय चांगलं गुणलेखक म्हणून त्यांच्या सुद्धा नावाची आम्ही चर्चा नेहमीच करत असतो. वेलकम कामेश. सरळ बॅटने डाऊन द ग्राउंड हा फटका खेळताना दिसला बॅटर. नवीन आलेला बॅटर ने ह्या चेंडूवर चौकार ठोकलाय, कदाचित हा फायदा त्याला होऊ शकतोय. 4 धाबांची धावसंख्या पोहोचली 31 वर, म्हणजेच 13 धाबांची पराभवाच्या छायेमध्ये जाताना दिसलंय येणार कट्टा या टीमला. कधी कधी ह्या धावा सुद्धा आपलं नुकसान करू शकतायत. कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन पतू पॅकर जुचंद्र टीम. लाईनअप मध्ये या, हँडशेक करा आणि त्याच्यानंतरच हे मैदान सोडा. एक छोटासा ब्रेक घेऊया. मॅन ऑफ द मॅचचा किताब जर आपण बघितला तर खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द मॅच इज गोज टू दर्पण म्हात्रे. इज द मॅन ऑफ द मॅच. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया, ऐकूया सुमधुर गीत.